नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सुरुवातीला बातमी उर्फीवरून सुरू असलेल्या वादाची। मॉडेल उर्फी जावेदमुळे रुपाली चाकणकर आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले आणि त्याला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। आयोगाच्या कार्यपद्धतीमुळेच न्यायाची भाषा कोणती हा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्रा वाघ यांनी नमूद केलंय। एकट्या अध्यक्ष म्हणजे आयोग नाही किंवा एकट्या अध्यक्ष म्हणजेच आयोग हे डोक्यातून काढून टाका असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे। आणि मग एकटी मी म्हणजे आयोग हे जर काही डोक्यात असेल तर ते काढायला पाहिजे। थोडी माहिती घ्या। तरी पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगते की या पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे। राज्याच्या राजकारणात सुरू असलेले गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा। मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते। अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरू आहे। महिलांना माते समान सन्मान दिला पाहिजे आणि जिथे हे घडतंय हे महाराष्ट्रात घडतंय हे अतिशय दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलंय। महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे। त्याच्या ज्या पद्धतीने आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते अतिशय दुर्दैवी आहे। मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं। सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही, ते कुठेतरी थांबलं पाहिजे।